नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. मी सान्वी जने, इयत्ता 8वी, नागपूरवरून. मला मनाच्या श्लोकातला सर्वात आवडलेला श्लोक म्हणजेच 11वा श्लोक, ज्यात समर्थ सांगतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मनात्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. मानवी जीवनात बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपले जीवन दुःखी, कष्टी व कठीण आहे. आपल्या इतर मित्रमंडळांचे व नातेवाईकांचे जीवन समाधानी व आनंदी आहे. ईश्वराने सगळे दुःख आपल्याच पदरी बांधले आहे. असा विचार आल्यास समर्थ सांगतात की आपण आपल्या मनालाच विचारायला हवं की हे मना, तूच मला सांग की जगात सर्वात आनंदी व समाधानी असा कोण आहे. अर्थात आपण या व्यक्तीला शोधूच शकत नाही. म्हणजे आनंदी व समाधानी राहणं हे पूर्णतः आपल्या मनावर अवलंबून आहे. कोणी मानवी देह मिळाला म्हणून सुखी आहे, तर कोणी मानवी जीवनात पैसे नसल्यामुळे दुःखी आहे. कोणाच्या वाटेला सुख तर कोणाच्या वाटेला दुःख का येतं हे सांगताना समर्थ श्रीकृष्णाप्रमाणे सांगतात की प्रत्येकाचे पूर्वसंचित पूर्वकर्माने प्रत्येकाला सुखदुःखाची प्राप्ती होते. म्हणजेच वर्तमानात चांगले कर्म करणे हे भविष्यासाठी सुख संचय करणे आहे, असे आपल्याला समर्थ कर्मसिद्धांतात सांगतात. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.